हॅलो बच्चो, गणिताचा वाचा यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 4.7 मधला क्वेश्चन नंबर 11 आणि 11च्या पुढचे क्वेश्चन कव्हर करणार आहोत. तर मॅट्रिक्स आणि डिटर्मिनंट हा चॅप्टर आपला स्टार्ट झालेला आहे ऑलरेडी, म्हणजे संपतच आलेला आहे. तर बघा क्वेश्चन 11 काय दिलेला आहे, प्रूव्ह दॅट a प्लस a रेज टू टी इज अ सिमेट्रिक अँड a मायनस a रेज टू टी इज अ स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स वेअर ए मॅट्रिक्स दिला आहे ऑर्डर 3x3 चा. मग आपल्याला चेक करायचं आहे हा सिमेट्रिक आहे आणि स्क्यू सिमेट्रिक आहे त्या कंडिशनसाठी. तर बघा दिलेली पहिली कंडिशन घेऊ आपण आणि प्रूफ करूया. बोर्डवर लक्ष द्या, सर्व सिंपल आहे. तर बघा सुरुवातीला a प्लस a रेज टू टी घेऊ आपण. a प्लस a रेज टू टी इज इक्वल टू a च्या जागेवर a पुट करून देऊ आपण. व्हॉट इज a? 1 2 4 3 2 1 -2 -3 2 प्लस a चा ट्रान्सपोज. आता ह्याचा ट्रान्सपोज घ्यायचा म्हणजे काय करायचं, आडव्याला उभं करायचं, म्हणजे जे आडवे रो आहेत त्यांना कॉलम मध्ये द्यायचं. 1 2 4 3 2 1 -2 -3 2 ट्रान्सपोज घेतला. आता ह्या दोन्हीची काय आहे तर ऍडिशन आहे. ऍडिशन करायची आपल्याला. ऍडिशन करून बघू काय आहे तिथं. 1 + 1 2 2 + 3 5 4 मधनं 2 गेला 2 3 + 2 5 2 + 2 4 1 मधनं 3 गेला -2 त्याच्यानंतर -2 आणि 4 मधनं 2 गेला 2 त्याच्यानंतर 1 मधनं 3 सबट्रॅक्ट करा -2 2 + 2 4. सुरुवातीचं काय मिस्टेक आहे ना, नाही बरोबर आहे. याला आपण इक्वेशन 1 म्हणू, 1 कॉल केलं. आता ह्याचा ट्रान्सपोज घेऊ आपण. a प्लस a चा ट्रान्सपोज आणि पुन्हा ब्रॅकेटचा ट्रान्सपोज. मग काय येते बघा, याचा ट्रान्सपोज घ्यायचा म्हणजे काय करायचं, आडव्याला उभं किंवा उभ्याला आडवं केलं तरी चालते. ट्रान्सपोज घ्यायचं म्हणजे आडव्याला उभं करा किंवा उभ्याला आडवं करा. चला उभं आहे ना, त्याला आडवं करून टाकू. उभं काय 2 5 2 जे कॉलम होता त्याला रो केलं. 5 4 -2 2 -2 4 याला इक्वेशन 2 म्हणू आपण. आता जर आपण 1 आणि 2 चं ऑब्झर्वेशन केलं तर काय भेटेल, फ्रॉम 1 and 2 चं ऑब्झर्वेशन केलं तर काय भेटणार आपल्याला बघा, सारखे दिसत आहेत का. 2 5 2 5 4 -2 2 -2 खूप सारखेच आहे. मग इथे सांगू शकतो फ्रॉम 1 and 2 काय सांगू शकतो, a प्लस a रेज टू टी आणि त्याचा ट्रान्सपोज परत काय भेटतोय तर a प्लस a चा ट्रान्सपोजच भेटतोय. मग असं सिद्ध होत असेल तर काय सांगणार आपण, दिलेला मॅट्रिक्स किंवा दिलेली कंडिशन इज अ सिमेट्रिक. इट इज अ सिमेट्रिक. इट इज किंवा a प्लस ai इज अ सिमेट्रिक. जशाला तसं कॉपी पेस्ट करा. a प्लस a रेज टू टी इज अ सिमेट्रिक. सिमेट्रिक झालं प्रूफ सिमेट्रिक म्हणून. आता पुढची कंडिशन काय दिली बघा ह्याच्यासाठी, a मायनस a रेज टू टी इज अ स्क्यू सिमेट्रिक. आता स्क्यू सिमेट्रिक दाखवायचं आपल्याला. a मायनस a रेज टू टी इज इक्वल टू, सुरुवातीला a घेऊया आपण. व्हॉट इज a? 1 2 4 3 2 1 -2 -3 2 मायनस. आता a चा ट्रान्सपोज म्हणजे काय, उभं आहे त्याला आडवं करू आपण. 1 3 -2 त्याच्यानंतर 2 2 -3 4 1 2 ट्रान्सपोज घेतला. आता सबस्ट्रॅक्शन करून घेऊ आपण दोन्ही मॅट्रिक्सची. 1 - 1 0
2 minus 3 minus 1, 4 minus minus plus, 4 5 6, 3 minus 2 1, 2 minus 2 0, 1 minus minus plus, 1 plus 3 4, minus 2 minus 4 minus 6, minus 3 minus 1 minus 4, 2 minus 2 0. याला आपण इक्वेशन 1 म्हणू. ओके, आता याचा ट्रान्सपोज घेऊ. a मायनस a रेस टू टी, त्याचा पुन्हा ट्रान्सपोज काय भेटतो तर बघा, चला उभ्याला आडवं करू. 0 1 minus 6, minus 1 0 minus 4, 6 4 0. आता काय करूया, आपल्याला स्क्यू सिमेट्रिक चेक करण्यासाठी काय करावं लागतं. समजा ए मॅट्रिक्स दिला तर त्याचा ट्रान्सपोज हा मायनस यायला पाहिजे. त्याचा ट्रान्सपोज काय यायला पाहिजे, मायनस ए रेस टू टी, तर स्क्यू सिमेट्रिक असतो. मग हा ट्रान्सपोज घेतलाय तो मायनस यायला पाहिजे. बघा मग ए मायनस ए रेस टू टी होल ब्रॅकेट रेस टू टी, मायनस कॉमन काढू आपण प्रत्येक एलिमेंट मधनं. मायनस जर कॉमन काढलं तर 0 minus 1 6 1 0 4 minus 6 minus 4 0, मायनस कॉमन काढलं, ह्याला इक्वेशन 2 म्हणू. आता बघा 1 and 2 नाही एक करू ना, पण ठीक आहे डायरेक्ट पुट करू ना फ्रॉम 1 वरून. हे पहा a मायनस ए रेस टू टी होल ब्रॅकेट रेस टू टी मायनस, आता हा आणि हा बघा सिमिलर आहे का नाही, सेम आहे. हे म्हणजेच काय येतं, हे बघा a मायनस ए रेस टू टी असं येत असेल, किंवा और मध्ये लिहितो a मायनस ए रेस टू टी इज इक्वल टू मायनस a मायनस ए रेस टू टी होल ब्रॅकेट रेस टू टी असं येत असेल तर दिलेला मॅट्रिक्स काय असतो, सिमेट्रिक असतो. देअरफॉर a मायनस ए रेस टू टी is a skew symmetric, is a skew symmetric matrix. तर हा स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे आणि हा काय सिमेट्रिक आहे, फक्त सिमेट्रिक मॅट्रिक्स. झालं, सिंपल आहे. राईट डाऊन लिहून घ्या व्यवस्थित. पहा आधीचा जसा होता तसाच सेकंड नंबरचा आहे, 11 मधला सेकंड मॅट्रिक्स दिलाय आणि परत आपल्याला चेक करायचंय सिमेट्रिक मॅट्रिक्स आणि स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. तर बघा मी आधीच्या फक्त काही गोष्टी रफ केल्यात, काही तसेच ठेवल्यात कारण त्याला परत लिहावंच लागणार होतं. मग बघा आपल्याला सुरुवातीला ए मॅट्रिक्स दिलाय, आता इथे फक्त मॅट्रिक्स मध्ये बदल आहे, बाकी पहिला जसा सॉल्व्ह केला तसाच आहे. मग बघा काय दिलाय, 5 2 minus 4 3 minus 7 2 4 minus 5 minus 3 प्लस ए चा ट्रान्सपोज म्हणजे याचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे. आडव्याचे उभे करा. चला 5 2 minus 4 3 minus 7 2 4 minus 5 minus 3. आता यांची ऍडिशन 5 plus 5 10 2 plus 3 5 minus 4 plus 4 0 3 plus 2 5 minus 7 minus 14 2 मधनं 5 गेले minus 3. ओके 4 minus 4 0 2 मधनं 5 सबट्रॅक्ट करा minus 3 minus 3 minus 6. ओके याला इक्वेशन 1 म्हटलं आपण. आता हे म्हणजे काय, हे याचा पुन्हा ट्रान्सपोज घेतलाय आपण. ओके वाटलं ते इथे लिहितो a प्लस ए रेस टू टी आणि ह्याचा पुन्हा ट्रान्सपोज घ्यायचा आहे, म्हणजे ह्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे. चला आडवे त्याला उभे करा. 10 आडव्या रोला कॉलम मध्ये लिहायचं 5 0 5 minus 14 minus 3 0 minus 3
-6. आता 1 and 2 फ्रॉम 1 and 2 दोन्ही सारखे आहेत का बघा. हे ट्रान्सपोज घेतलेला आणि हा पहिला मॅट्रिक्स, हे दोन्ही सारखे आहेत का बघा 1 and 2. 10 5 0 5 - 14 - 3 0 - 3 - बरोबर आहे. मग हे जर दोन्ही इक्वल आले फ्रॉम 1 and 2 तर हा मॅट्रिक्स काय सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे. सिंपल. नाउ हियर A, what is A? 5 2 -4 3 -7 2 4 -5 -3. पुन्हा काय घ्यायचा मायनस त्याचा ट्रान्सपोज म्हणजे ह्याच मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज. चला उभेचे आडवेचे उभे करू. 5 2 -4 3 -7 2 4 -5 -3. ओके. ट्रान्सपोज घेतला याचा. आता याची सबस्ट्रॅक्शन करायची. 5 - 5 0 2 - 3 -1 -4 -4 -8 3 - 2 1 -7 +7 +7 -7 0 2 -+ 5 6 7 7 4 -+ 4 - 4 0 -5 -5 -2 5 6 7 -7 +3 -3 0. याला इक्वेशन 1 म्हटलं आपण. आता याचा ट्रान्सपोज काय येणार. रोची कॉलम करू. 0 -1 -8 1 0 7 0 -7 0. ओके. आता ह्याच्यातून जर मायनस कॉमन काढलं प्रत्येक एलिमेंट मधून, हे पहा मायनस कॉमन काढलं तर हा 0 प्लस मायनस नसतो 0 0च असतो. ह्याच्यातून मायनस कॉमन काढलं म्हणजे -1 राहिला. ह्याच्यातून मायनस कॉमन काढलं म्हणजे 0. ह्याच्यातून मायनस कॉमन काढलं म्हणजे हा प्लसचा झाला. हा 0 ला 0. ह्याच्यातून मायनस कॉमन काढलं म्हणजे हा प्लसचा झाला. हा मायनस कॉमन काढलं म्हणजे प्लसचा झाला. हा -7 आणि हा 0. आता ह्याला इक्वेशन काही नाही म्हणायचं. हे आणि हे काय सारखं. हे आणि हे सारखे म्हणजे हे उचलायचं आणि इथं पुट करायचं. हे पुट केलं वाटलं असं इथं सांगू आपण ब्रॅकेट मध्ये काय फ्रॉम 1 वरून ह्याच्या जागेवर हे पुट केले. मग हे पहा असं जर आलं किंवा असं आलं मॅट्रिक्स आणि त्याचा ट्रान्सपोज आणि मायनस आलं तर काय म्हणायचं स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिंपल. राईट डाऊन. तर विद्यार्थी मित्रांनो राहिलेले क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. 12 त्याच्यानंतर 13 आणि 14 मला वाटते 2-3 क्वेश्चन बाकी आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.